बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा पुन्हा एकदा मनपा कर्मचाऱ्याला चक्क नालीत उतरवून सफाई करायला लावल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। भाजप नेते तुषार भारतीय यांनी हे अमानवी असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। गेल्या 3 वर्षांपासून अमरावती महानगरपालिकेत प्रशासक राज असल्याने कंत्राटदारांचं स्वच्छतेवर व साफसफाईवर पूर्णपणे दुर्लक्ष आहे। अमरावती शहरातील अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून आमदार रवी राणा आक्रमक झालेत। रवी राणांनी चक्क संजय माहुलकर या मनपा कर्मचाऱ्याला नालीत उतरवून साफसफाई करायला लावली। साफसफाईच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महायुतीत असलेला अंतर्गत वाद समोर आलाय। महायुतीत घटक पक्ष म्हणून सहभागी असलेल्या राणावर भाजपने त्यांना घरचा आहेर दिलाय। भाजपचे तुषार भारतीय यांनी आमदार रवी राणांवर मनपा आयुक्तांनी सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। निवडणूक जवळ आली त्यामुळे रवी राणांना नाल्या भूमिपूजन दिसले आहे। जनता यांना माफ करणार नाही अशी टीका भाजपचे तुषार भारतीय यांनी केली। ऑगस्टच्या आधी संपूर्ण शहर स्वच्छ राहायला पाहिजे, घरघर तिरंगा लागला पाहिजे। संपूर्ण महानगरपालिका अधिकारी, पीडब्ल्यूचे अधिकारी, एमएससीबीचे अधिकारी सगळ्यांच्या उपस्थितीत साफसफाई अभियान 15 ऑगस्टच्या पूर्व दिवशी या शहरामध्ये अमरावतीमध्ये होत आहे। अनेक अधिकाऱ्यांना नाल्यामध्ये उतरून साफसफाई करायला लावली आहे। त्याच्यानंतर जर या अमरावती शहरामध्ये गंदगी असली आणि नाल्या भरले असले, डेंग्यू मलेरियासारखे स्वयंफ्लूसारखे पेशंट आढळले तर अधिकाऱ्यांना नालीमध्ये उतरून नालीची साफसफाई करायला लावेल। आताच एका अधिकाऱ्याला नालीमध्ये उतरवलं, साफसफाई करायला लावली। जर ठेकेदारांना पाठीशी घालत अधिकारी तर अधिकाऱ्यांच्या हातानं नालीमध्ये उतरून साफसफाई करायला लावेल। साफसफाई अभियान हे 15 ऑगस्टच्या आधी पूर्ण अमरावती शहरामध्ये सुरू केलेलं आहे। गंभीर आहे। गेले 3 वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये नगरसेवक ही व्यवस्था नाही आहे, त्यामुळे पूर्ण शहरामध्ये गंदगीचं वातावरण आहे। आणि हे तर 15 वर्ष झाले आमदार आहे, मग त्या नालीत उतरवायचंच होतं तर स्वतः उतरायला पाहिजे होतं ना। एका व्यक्तीला त्याला त्याच्या जीवाची पर्वा न करता त्याला उतरायला लावणे आणि त्यांनीही पॅन्ट वरती करून भीतीने का की प्रेमाने जे काही असेल ते उतरणे हे तर अतिशय अमानवीय आहे। आणि मग तो एक साधा कर्मचारी असेल, तुम्ही तर आमदार होते ना 15 वर्ष झाली, तुम्ही उतरायला पाहिजे होतं। आता निवडणूक आली म्हणून तुम्हाला नाल्या दिसतात आहे, निवडणूक आली म्हणून तुम्हाला आता भूमिपूजन दिसतात आहे। जनता तुम्हाला माफ करणार नाही। या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला नालीत उतरवणे ह्या तर कायद्याने गुन्हा आहे। खरं पाहिलं तर माननीय आयुक्तांनी किंवा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून गुन्हा दाखल करायला पाहिजे, सुमोटो गुन्हा दाखल करायला पाहिजे, ही माझी मागणी आहे।